नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि एकंदरीतच ह्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर ते स्पॉटलाइट एमसीक्यू जे आहेत त्याचं डिस्कशन करणार आहोत. आणि याच्यामध्ये जे करंट आणि करंट बेसिक अशा दोन्ही प्रकारचे एमसीक्यू आपण बघणार आहोत की आयोग ज्या पद्धतीने विचारत असतं बघा. तर एकंदरीतच ते सगळे जे काही एमसीक्यू आहेत तर त्याची एक पद्धती जी काय आहे, प्रोसेस जी आहे, तर ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, है ना. माझा आवाज क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा. दावेश, सायली, पीके, है ना, प्रज्योत. ओके, थँक्यू सायली. सो आवाज क्लिअर आहे. आता सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ह्या लेक्चरच्या बाबतीमध्ये ती म्हणजे काय ना, की एक आता हे आपलं जवळपास 18वं लेक्चर आहे बघा. आणि एकंदर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ज्या लोकांनी हे रेग्युलर लेक्चर्स केलेले आहेत त्या लोकांना एक गोष्ट लक्षात आली असेल की एमसीक्यू ज्या वेळेस बनतात तर त्यावेळेस त्याच्यासाठी काही एक बेसिक म्हणजे एक सिनॅरिओ असतो की जो एमसीक्यू बनवणाऱ्याच्या डोक्यात असतो की चला, है ना, कुठं आपण समोरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढू शकतो. तर त्या पद्धतीने तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आजपासून आपण एमपीएससी मेन्सचं सुद्धा जे आहे ते अनालिसिस सुरू केलेलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जे अनालिसिस आहे बघा, तर ते अनालिसिस जे आहे तर ते आपण खूप प्रॉपरली वर्क करतोय. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनालिसिसची गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा काय असतं की ते प्री वर जातं आणि प्री नंतर मग त्या गोष्टी तितक्याशा वर्क होत नाहीत. आणि त्याच्याकरता आपण जे काही ठरवलं की बाबा आपण मेन्सवर पण तितक्याच जोराने काम केलं पाहिजे, आपले मार्क्स वाढले पाहिजेत. बऱ्याचदा असं असतं की दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट नंतर सुद्धा तो स्कोर पाहिजे तसा वाढत नाही, तर तो वाढला पाहिजे. त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात. ओके. सो आपल्याला प्री आणि मेन्स या दोन्ही प्रतलांवर एकदाच काम करायचं आहे, ज्याच्यामधून गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने वर्क करू शकतो बघा. सो स्पॉटलाइट 1000 एमसीक्यूचं डिस्कशन त्याचा पार्ट 18 आहे बघा हा. आणि हे कंटिन्युअस असणार आहे, म्हणजे हे 1000 त्याच्यानंतर ते कंटिन्युअस चालू राहील. ओके, सो त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, है ना. सो लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हा आपला दुसरा प्लॅटफॉर्म आहे बघा. आणि लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलला पण फॉलो करा. या युट्यूब चॅनलवर उद्या खूप महत्वाचे सेशन्स आहेत जे कुणी मिस करायचे नाहीयेत. सो उद्याचे जे काही आहे बघा, है ना. सो लाईट चांगला दिसत नाहीये का, लो. ओके. ओके. सो आता याच्यामध्ये बघा, हे जे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम जे आहे ना, तर त्याच्यावर उद्या जे आहे ना, तब्येत एकदम जोरात आहे आपली, काय विषयच नाही काय. ओके. सो आता बघा, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामवर उद्या जे आहे ते गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मी घेणार आहे. तर त्याच्यासाठी ते लेक्चर जे आहे ते प्रत्येकाने करा, फार महत्वाचे आहेत. दुपारी 2 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. मिस काय नाही करायचं, तिच्यातली ही गोष्ट आहे बघा. एक वेळ ना एखादं लेक्चर, कारण काय असतं, कुठलीही एक्झाम तुम्ही दिली, प्रिलिम्स द्या, मेन्स द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे की त्या योजना ज्या असतात त्या महत्वाच्या आहेत आणि आपण त्याच्यावर काम करणार आहोत. ओके. तर उद्या 2 वाजता आणि सगळं शेड्यूल जे असतं ते आपलं टेलिग्रामला वगैरे आणि सगळ्या दूर आपण टाकत असतो. सो कुठलंही लेक्चर मिस करू नका बघा, हा ना. तर पुढचं जे आहे ते म्हणजे हा आपला कोड आहे. तुम्ही कुठलंही प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तो कोड तुम्हाला हेल्प करेल फॉर 10% ऑफ डॉक्टर सुशील इन कॅपिटल्स. आणि हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. जे काही लेक्चर्स होतात त्याच्या पीडीएफ तुम्हाला इथून मिळतील. आपलं जे रोजचं शेड्यूल असतं बघा ते इथून तुम्हाला मिळेल. सो हा ना, महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वेचे इम्पॉर्टंट चॅप्टरची पीडीएफ ती पूर्णच दिलेली आहे. पण येत्या काळामध्ये बघा आपण त्याचं रिव्हिजन ज्या वेळेस करूयात ना, तर बघूयात, मी त्याची एक नोट बनवण्याचा प्रयत्न करतो आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल मी. सो डोंट वरी अबाउट दॅट. त्याच्यानंतर 2 जूनची ही रणांगण बॅच आहे बघा एमपीएससी साठी. तर ती जी बॅच आहे त्या बॅच साठीचं जे आहे, तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही इनरोल केलं पाहिजे बघा. इथं जे लेक्चर्स आपण प्लेस करतो ते इनरोल करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येतील, तुमचं मिस काही होणार नाही. रणांगण बॅच जी आहे एमपीएससी करता आहे, तर याच्यात तुम्ही इनरोल करू शकता. त्याच्यानंतर आता 10 जून पासून जी आहे आपली बॅच येते बघा, एमपीएससी फास्ट ट्रॅक बॅच जी आहे मेन्स करता, तिच्यामध्ये मी इकॉनॉमिक्स घेणार आहे. सो ती जी बॅच आहे त्याच्याही सगळे डिटेल्स तुम्हाला 1-2 दिवसात मिळून जातील बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे ऍप. आणि ऑब्व्हियसली तुम्ही आता ऍपवर आहात तर हे ऍप चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करा, हे आपल्यासाठी हेल्पफुल आहे. आणि आता सध्या स्कीम चालू आहे. 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं तर तिच्यावर 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. त्याच्यानंतर 1 वर्षाचं घेतलं तर 2 महिन्याचं फ्री आहे. आणि ऑब्व्हियसली आपला कोड वापरला तर 10% तिच्यावर फ्री आहे. चला आता स्पॉटलाइट 1000 एमसीक्यू डिस्कशन पार्ट 18. प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे. यांगझिन चुस्किट या युवतीने लडाखमध्ये माहिती तंत्रज्ञानातील पहिली संस्था सुरू केली. असीम फाउंडेशनच्या माध्यमातून यांगझिनने लडाखमधील आयटी संस्थेसाठी पुढाकार घेतलेला आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. सो तुम्हाला उत्तर टाकायचं आहे बघा, यांगझिन चुस्किट, है ना, लडाख मधलं आयटी कंपनी. मॅक्झिमम लोकांनी हे जे उत्तर आहे बघा ते ऑब्व्हियसली 81% स्टुडंटनी बरोबर दिलेलं आहे.
सो हे न्यूजमध्ये असण्याचं कारणच आहे बघा. लडाख हा जो एक हे आहे, की लडाख एकतर चायनामुळे खूप न्यूजमध्ये होतं या 2020 मध्ये. आणि लडाखच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे ते म्हणजे काय, की यांगझिन चुस्कीट नावाची जी युवती आहे बघा, तिने लडाखमध्ये माहिती तंत्रज्ञानातली पहिली संस्था सुरू केली. आणि हिला ह्या सगळ्या याच्यामध्ये असीम फाउंडेशन जे आहे बघा, असीम फाउंडेशनचं काम जे आहे ते खूप चांगलं काम आहे. त्यांनी मदत केलेली आहे आणि तिच्यामधून ही आयटी संस्था तिथे उभी राहिली. ही लडाखमधली पहिली संस्था आहे. दॅट्स वाय हे न्यूजमध्ये आहे. हा, जर तिथं अजून 4 संस्था असत्या तर हे कधीही न्यूजमध्ये आलं नसतं. पण लडाखमधली ही पहिली संस्था असल्यामुळे ते न्यूजमध्ये आलं. दोन्ही जे काही याच्यातले पर्याय आहेत ते बरोबर आहेत. एकंदरीतच तुमच्यासाठी एक गोष्ट आहे, की लडाखचं जे बेसिक आहे ते तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लडाखची जिओग्राफी जी आहे ती तुम्हाला माहित पाहिजे बघा. सो मॅप रिडिंग जे आहे ते खूप चांगलं करून ठेवा. लडाख जे आहे चायना आणि इंडियाच्या बॉर्डर इश्यूजमुळे जे आहे ते खूप चर्चेत होतं. तर ती एक फार महत्वाची बाब आहे. हा ना, चायनाचेही रेफरन्सेस येत राहतील आपल्या याच्यामध्ये, कारण 2020 मध्ये तो एक महत्वाचा मुद्दा होता. सो ते एक लक्षात ठेवा. पण जॉग्राफी पण करून ठेवा. म्हणजे हे करंटमध्ये ते न्यूजमध्ये येतं म्हटल्यानंतर आपण जॉग्राफी केलीच पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. चीनद्वारे बांगलादेशला किती टक्के निर्यातजन्य वस्तूंवर कर सवलत देण्यात आली? 25%, 75%, 97%, 100%. सो तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. सो पोल जनरेट केलेला आहे बघा, पोलमध्ये उत्तर द्यायचं. मॅक्झिमम लोकांनी हे उत्तर चुकवलंय बघा, कारण हे 75% नाहीये, हे 97% आहे. बांगलादेशला जे आहे त्यांनी निर्यातजन्य वस्तूंवर किती कर सवलत दिली आहे? 97%. म्हणजे काय ना, की एक तर गोष्ट आहे, की चायनाचा जो इन्फ्लुएन्स आहे, आपले जे शेजारी देश आहेत, आता बांगलादेश, भूटान, नेपाळ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जसे हातपाय पसरवता येतील तसा चायना पसरतोय. आणि या लोकांना जवळ करण्यासाठी ते मॅक्झिमम त्यांना जे काही गोष्टी आहेत फॅसिलिटीज देण्यासाठी तर ते पुढाकार घेत आहे सध्या. आणि चायनाने याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट केली, की त्यांनी सरळ सरळ जे आहे 97% चीनने जे आहे बांगलादेशला जे आहे निर्यातजन्य वस्तूंवर कर सवलत देऊन टाकलेली आहे. कर सवलतीचे मुद्दे खूप झालेले आहेत बघा. भारताच्या बाबतीत कर सवलतीचा मुद्दा जो होता ना तो युएस बरोबर जास्त गाजलेला आहे बघा. युएस अँड इंडिया. युएस आणि इंडियामध्ये जे काय ते हार्डले डेव्हिडसन नावाची जी बाईक आहे बघा. तर हार्डले डेव्हिडसन नावाची जी हा येस इट्स नियर अबाउट फ्री. 97% म्हणजे काय फुकटच दिल्यासारखं आहे, की तुम्ही फक्त करा बाबा आमच्याबरोबर ट्रेड करा दॅट्स इट. ओके, पण कुठलीही गोष्ट कधी फुकट नसते. तो एकदम क्लिअर मुद्दा आहे बघा. म्हणजे तिच्यामध्ये काही वादच नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट जगात काहीच नसतं दॅट्स इट. है ना. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, की हे युएस आणि इंडिया याच्यातला जो मेजर मुद्दा होता, की हार्डले डेव्हिडसन नावाची गोष्ट आहे बघा. हार्डले डेव्हिडसन नावाची जी गोष्ट आहे ती गाडी जी काही होती तर त्याच्यासाठी आता भारतासारखा देश जो आहे आपण वेलफेअर कंट्रीज आहोत, डेव्हलपिंग आहोत. आता याच्यामध्ये आपण काय केलं होतं, हार्डले डेव्हिडसन ही काही स्प्लेंडर नाहीये. हार्डले डेव्हिडसन आहे. मग आपण तिच्यावर जास्तीचे टॅक्स लावले कारण लॅविश कार्यक्रम आहे तो. है ना. मग त्याच्यामुळे काय झालं, की बेसिकली ह्या सगळ्या याच्यामध्ये की युएस आपल्यावर दबाव टाकत होतं. ट्रम्प यांचं म्हणणं होतं, की तुम्ही मॅक्झिमम द्या म्हणजे तुम्ही त्याला टॅक्स फ्री करा. असं आपण केलं नव्हतं. हा विषय खूप गाजलेला आहे बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल, की पर्टिक्युलरली की चीन एवढं लावू शकत नाही असं वाटत नव्हतं. पण चीन काय करू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत. हे मार्केट आहे बघा. चीनच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी फार महत्वाची आहे. डब्ल्यूटीओचा ज्यावेळेस हा चीन आला डब्ल्यूटीओ मध्ये 2000 मध्ये त्यांनी त्यावेळेस त्यांच्याशी करार केला होता, की आम्हाला मार्केट इकॉनॉमीचा दर्जा तुम्ही द्यायचा. 15 वर्षांनी मार्केट इकॉनॉमी. म्हणजे 2015 मध्ये आम्हाला मार्केट इकॉनॉमीचा दर्जा द्यायचा. मार्केट इकॉनॉमी बघा चीन कसा विचार करतो. 2000 मध्ये तो सदस्य झालेला आहे डब्ल्यूटीओचा, पण त्यावेळेस त्यांनी कंडिशन टाकली होती की 2015 मध्ये 15 वर्षांनी आम्हाला मार्केट इकॉनॉमीचा दर्जा द्या. व्हॉट इज मार्केट इकॉनॉमी? मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही मार्केट इकॉनॉमीचा दर्जा भेटल्यावर तुमच्यावर अँटी डम्पिंग ड्युटी असू देत किंवा बाकीचे कर असू देत असे लावता येत नाही. हा पण एक मेजर इश्यू आहे बघा आजच्या डेट मधला. आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करून घेतलेल्या आहेत चायनाने. आणि चायना त्या पद्धतीने फार लांबचा विचार करून काम करत असतं बघा. सो ती एक गोष्ट लक्षात असू देत. 97% बांगलादेशला दिलेला आहे टॅक्स. आणि ते इतकं होतं म्हणून दिलेलं आहे. युरेशियन गटाच्या युएजी 32व्या बैठकीत भारताने सहभाग घेतला. भारत युरेशियन गटाचा सदस्य नाही. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. पोल जनरेट करतो, उत्तर टाकायचं बघा.
एकदमच कट टू कट कार्यक्रम चालू होता बघा ना, फक्त अयोग्य आणि फक्त दोन्ही योग्य मध्ये. ऍक्च्युली याचा आन्सर जे आहे ते म्हणजे फक्त अयोग्य आहे, दोन्ही योग्य नाही. कारण भारत युरेशियन गटाचा सदस्य आहे. ओके. आता हा युरेशियन गट जे काय प्रकरण आहे बघा, हा ना, युरेशियन गट काय आहे ना, की मनी लॉन्ड्रिंग संबंधी जसं FATF काम करतं बघा, हा ना. आता याच्यामध्ये जे एक बेसिक गोष्ट आहे, जे काही युरेशियन गट आहे बघा, युरेशियन UAG, ओके, युरेशियन ग्रुप जो आहे, हा युरेशियन ग्रुप जो आहे तो कशासारखं काम करतो, तर FATF आपण बघितलंय, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. कशाच्या बाबतीत बघितली होती फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आपण, है ना, पाकिस्तानच्या ग्रे लिस्टच्या बाबतीत बघितली होती. तुम्हाला जर आठवत असेल बघा, ग्रे लिस्ट पाकिस्तान, है ना, तिच्या बाबतीत फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स काय करतं, मनी लॉन्ड्रिंग संबंधीचे जे काही इश्यू असते, है ना, मनी लॉन्ड्रिंग असेल, टेररिस्ट फायनान्सिंग असेल, तर याच्यामध्ये काम करतो बघा. आणि त्याच पद्धतीचं रिजनल लेवलचं काम युरेशियन ग्रुप करतो. या युरेशियन ग्रुपचा भारत सदस्य आहे. म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आहे, तर याच्यामध्ये बेलारूस आहे बघा, बेलारूस नावाचा देश आहे, याच्यामध्ये चायना आहे, याच्यामध्ये इंडिया आहे, याच्यामध्ये कझाकस्तान आहे बघा, है ना. याचा ऍक्च्युली मला प्रॉपर मॅप मिळाला नाही, तर तुम्हाला मॅपच दाखवला असता, है ना. पण जेव्हा कधी मला मिळेल येत्या काळामध्ये मी नक्की दाखवेल. कझाकस्तान आहे, किर्गिस्तान आहे बघा, त्याच्यानंतर इंडिया तर आहे, रशिया पण याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर तजाकिस्तान याच्यामध्ये बघा, तजाकिस्तान, त्याच्यानंतर तुर्कमेनिस्तान याच्यामध्ये आहे, तुर्कमेनिस्तान, आणि उझबेकिस्तान आहे बघा. ओके, उझबेकिस्तान. सो एवढे सगळे देश आहेत, बेलारूस, चायना, इंडिया, है ना, त्याच्यानंतर कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, त्याच्यानंतर तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान. सो हे सगळे देश जे आहेत ते याच्यामध्ये आहेत, है ना. पाकिस्तान नाहीये बघा. पण एक गोष्ट आहे की भारत याचा सदस्य आहे. एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची, भारत ज्या ठिकाणी सदस्य आहे ना, ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला विचारलं जातं म्हणजे जातं, ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. ओके. सो युरेशियन ग्रुप जो आहे तो लक्षात ठेवा, भारत याचा सदस्य आहे. पुढचा प्रश्न घ्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी NDRF बाबत बिनचूक विधान निवडा. NDRF ची स्थापना 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या सेक्शन 46 नुसार झाली. अर्थ मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार व्यक्तिगत वा संस्थेद्वारे देणगी देता येऊ शकेल आता NDRF मध्ये. सो फक्त दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. तुम्हाला उत्तर टाकायचं बघा. सो पोल जनरेट केलेला आहे, उत्तर टाका. एक्सलंट. 78% लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. सो बेसिकली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी जो आहे त्याची स्थापना 2005 मध्ये झाली होती आणि सेक्शन 46 नुसारच झाली होती, आपत्ती व्यवस्थापन कायदा. आता प्रत्येकासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रत्येकाने नीट करून ठेवा, कारण हा आपत्ती व्यवस्थापन कायदा COVID-19च्या याच्यामध्ये वारंवार चर्चेत आलेला आहे की ज्यावेळेस तुमचं लॉकडाऊन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, आपत्ती व्यवस्थापन कायदा जो आहे तो चर्चेत होता. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि त्याच्या संबंधीचे जर रेफरन्स तुम्ही बघायचे झाले, डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही केलं पाहिजे, हा ना. 11वीचं जे NCERT बघा, त्याच्यामध्ये 5वा चॅप्टर जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट संबंधीचा आहे, तो तुम्ही वाचणं गरजेचं आहे. अर्थ मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार व्यक्तिगत वा संस्थेद्वारे देणगी देता येऊ शकेल, हेही बरोबर आहे. आता खरं तर हे NDRF काय आहे, की NDRF का चर्चेत आलं होतं बघा. यस, आपदा सेवा सदैव, त्यावेळेस आपण हे केलेलं आहे केशव. मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं बघा याचं. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की जी लोक नवीन असतील, जी लोक आता आली आहे नव्याने, तर याच्या आधीचे जे लेक्चर्स आहेत ते प्रत्येकाने नीट करा, वेळ काढा, थोडासा थोडी झोप कमी करा, पण ते लेक्चर करा, ज्याच्यामुळे काय ना येत्या काळामध्ये तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. मॅक्झिमम प्रश्न आपण येत्या काळामध्ये जे आहेत ते क्लिअर करू शकतो. तर तो एक महत्वाचा आस्पेक्ट आहे बघा, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आजही जो आहे तो खूप चांगला प्रतिसाद होता. राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जे काही अनालिसिस आपण सुरू केलेलं आहे, पहिलं लेक्चर दुपारी 12ला होतं, उद्या परत दुपारी 12 वाजता आपण भेटणार आहोत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तुमच्या बाजूने. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा की हे आयोगाच्या पेपरचं अनालिसिस ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. बऱ्याच लोकांचे फोन मेसेजेस आले की बाबा अनालिसिस ही जी गोष्ट आहे तर ती आम्हाला कशा पद्धतीने डील करता येईल. मग ते एक सिंपल आहे की तुम्ही जर ही प्रोसेस कंप्लीट केली तर तुम्हाला कळतं, समोरच्याने सांगायची गरजच नाही की तुम्ही करायला लागतात ती गोष्ट बरोबर. आता हे NDRF चर्चेत का आलं, हे PM केअर मुळे जास्त चर्चेत आलेलं आहे बघा. PM केअर्स जो फंड आहे, तर या PM केअर्स फंडाच्या बाबतीमध्ये जे आहे, एक तर याच्यामध्ये तुम्ही जर कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी जे काय आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्या अंडर इथं पैसे देऊ शकता, पण ते NDRFच्या बाबतीत नाहीये. आणि एकंदरीतच हे सगळे मुद्दे कोर्टापर्यंत गेलेले आहेत. म्हणून
जे काही फंड्स आहेत बघा वेगवेगळे, ते फंड्स तुम्ही केले पाहिजे. वाटलं तर एका दिवशी मी खास लेक्चर घेतो, त्याचं सगळे फंड्स तुम्हाला करून देतो, आधीचे नंतरचे. पीएम केअरचा काय इश्यू आहे, ते सगळे आपण एकाच हिच्यात करूयात, म्हणजे ते अजून जास्त क्लिअर होईल बघा. ओके, कारण इथं थोडा वेळेचा इश्यू असतो, म्हणून त्या गोष्टी इतक्या होऊ शकत नाही. राष्ट्रीय महिला आयोग जो आहे, त्या राष्ट्रीय महिला आयोगामध्ये किती सदस्य असतात बरं? राष्ट्रीय महिला आयोग 5, 4, 6, 7. ओके, सो एकंदरीतच तुमच्यासाठी पोल जनरेट केलेला आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं बघा. राष्ट्रीय महिला आयोग जो आहे, तर तिच्यामध्ये किती सदस्य असतात? राष्ट्रीय महिला आयोग करायचा आहे प्रत्येकाला. चला थोडशाने शेवटून जरा जमलंय बघा गणित. ऍक्च्युली याच्यामध्ये जे आहे हे 7 आहेत बघा. ओके, 7 असतात. 7 काय राष्ट्रीय महिला आयोगामध्ये 1 + 5 + 1, एक अध्यक्ष, 5 सदस्य, एक सचिव, असं गणित आहे बघा हे. ओके, सो अध्यक्ष आहे, त्याच्यानंतर सदस्य आहेत, आणि एक जो आहे तो सचिव आहे. असे टोटल झालेत 7 लोक. राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तो वारंवार न्यूजमध्ये होता. एक गोष्ट लक्षात ठेवा की राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये 100% तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. यस, जयंती पटनाईक या पहिल्या अध्यक्ष होत्या. 1992 नुसार झालेला आहे बघा. हा बघा, एमपीएससी मेनचं खूप फेवराईट आहे आणि सध्या चर्चेत पण आहे. तर तिच्यामुळे जे आहे की 1992चा जो कायदा आहे, कुठला कायदा होता? तर नॅशनल कमिशन फॉर वुमेन्स ऍक्ट. ओके, सॉरी, 1990चा कायदा आहे बघा. त्याच्यानुसार नॅशनल कमिशन है ना फॉर विमेन ऍक्ट. ओके, वुमेन ऍक्ट 1990चा कायदा, त्याच्यानुसार ही 1992 मध्ये बॉडी आली. सो ही स्टॅट्युटरी बॉडी आहे बघा. ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठली बॉडी ज्यावेळेस समोर येते, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे की ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का, ही स्टॅट्युटरी बॉडी आहे का. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे काय? कायद्याने जर ती आली असेल तर ती स्टॅट्युटरी बॉडी आहे. दुसरं महत्वाचं असतं की जर संविधानामध्ये ती दिलेली आहे त्याच्यासाठी जे आहे, तर ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. येस, कंबाईन साठी पण तुम्हाला कामात येणार आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एमपीएससी राज्यसेवा वेगळं, कंबाईन वेगळं असं नसतं. म्हणजे बेसिक तुम्हाला ते करणं अपेक्षित आहे ना, अनालिसिस काय असतं. तुम्ही तुमचे पेपर घेऊ शकता आणि मी तुम्हाला शब्द दिलाय तो आजच हे केलेला आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो आग्रह होता. तर एक एक गोष्ट होते, मी तुमचं कंबाईनचे काही पेपर्स करून देईल बघा, है ना. कंबाईनचे जे काही रिसेंट पेपर आहेत त्याच्यावर आपण करूयात अनालिसिस. तो काही मुद्दा नाहीये, कारण शेवटी सर्व एक्झामला आपल्याला हे करायचं आहे, पण तिच्यातले काही लिमिटेड पेपर करूयात. सो स्टॅट्युटरी बॉडी आहे, 1990च्या कायद्यानुसार आली होती बघा. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये सिंपल गोष्ट जी आहे, आताच्या ज्या अध्यक्ष आहेत बघा, रेखा शर्मा आहेत बघा. रेखा शर्मा आताच्या अध्यक्ष, लक्षात ठेवा, रेखा शर्मा. रेखा शर्मांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की है ना, बऱ्यापैकी मध्यंतरीच्या काळात वादग्रस्त पण आहेत, मधून मधून चर्चेत येत असतात. आणि हरियाणा महिला उत्थान समितीच्या सुद्धा त्या एक एनजीओ आहे बघा. ही एनजीओ जी आहे, या एनजीओचं नाव आहे हरियाणा उत्थान समिती. ओके, हरियाणा उत्थान समिती, महिला उत्थान समिती, हरियाणा महिला उत्थान समिती. ही एनजीओ आहे, फेमस एनजीओ आहे तिकडची, नॉर्थ मधली, हरियाणातली. तर तिच्याशी जी काही आहे. ओके, सो हा, यस, काहीही बोलतात, बेताल वक्तव्यासाठी फेमस आहेत, बरोबर. यस, रेखा शर्मा हा ना, चर्चेत असतात. मी तेच सांगितलं, जरा सोफिस्टिकेटेड भाषेत सांगितलं होतं. सो बेसिकली जे आहे, हरियाणा महिला उत्थान समितीच्या एनजीओशी पण त्या संबंधित आहे. सो हे करून ठेवा, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न घ्या. 2020च्या योग दिनाबद्दल बिनचूक विधान निवडा. आता 21चा पण आलेला आहे बघा. कुटुंबासोबत व घरी योग ही संकल्पना होती. 2020चा योगा दिवस 6वा योगा दिवस होता. फक्त ब, अ, ब यापैकी नाही. पोल जनरेट करतोय बघा, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सो योगा दिनाच्या बद्दल उत्तर टाकायचं आहे बघा. चला, मॅक्झिमम लोकांनी जे आहे ते उत्तर बरोबर दिलेलं आहे. सुरुवातीच्या बरीच लोक कन्फ्युज झाली, त्यांना असं वाटलं की बाबा हे 6वा योगा दिवस आहे किंवा नाही. तर ऍक्च्युली काय झालेलं आहे बघा, योगा दिनाच्या बाबतीमध्ये हे तर बरोबर आहे, कुटुंबासोबत व घरी योग. मागच्या वर्षाची जी काही थीम होती, कारण लॉकडाऊन होतं, करोना आहे, त्याच्यामुळे थीम जी होती ती थीम होती की दॅट थीम वॉज योगा ऍट होम, योगा विथ फॅमिली. ओके, घरी आणि कुटुंबासोबत तुम्ही योगा करा, हा ना. 5वा वाटलेला ऍक्च्युली 2014 मध्ये तिथून ही सुरुवात होते. 2014, 11 डिसेंबर 2014 पासून हे सुरू झालं होतं बघा. सो एकंदरीतच तो सगळा जो काही मुद्दा आहे, 21 जून जो आहे तो आंतरराष्ट्रीय योगा दिवस जी आहे ती मान्यता त्याची आहे, है ना. सो ती एक महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे या सगळ्या याच्यामध्ये, तो म्हणजे काय,
21 जून काय आहे बरं, हिच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा घ्या. 21 जून काय आहे हा? वाय 21 जून है ना. 21 जून काय आहे सांगा बरं मला. तर 21 जूनचा जो मुद्दा आहे बघा, तो मुद्दा काय आहे ना, की हा समर सोलिस्टिस आहे. हा प्रश्न 2019च्या युपीएससी प्रिलिम्स मध्ये विचारला गेला होता, की इट इज ऑल अबाउट समर सोलिस्टिस. म्हणजे काय आहे ना, की उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे बघा हा. उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस 21 जून. आता हिच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, की योग दिवस. योग हा शब्द कुठून आला? योग हा शब्द जो आहे तो संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ काय होतो ना, की शरीर आणि मन एकत्र होणे, दॅट इज योग. ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जून जो आहे, तर समर सोलिस्टिस म्हणजे काय प्रकरण आहे ना हे, की उत्तर गोलार्धामध्ये सूर्य कललेला असतो आणि त्याच्यामुळे सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो बघा, ती जी काही सुरुवात आहे. आणि हा जो काळ आहे तो मेडिटेशनसाठी योग्य असतो. ओके, म्हणजे फक्त लॉंगेस्ट असं नाहीये, हा काळ जो आहे तो मेडिटेशनसाठी चांगला आहे. कारण सूर्याची किरण जी आहे ती लांब पडतात बघा. सूर्याची किरण जी आहे ती खूप लांब लांब सूर्याची किरण पडतात आणि जे काय आहे की ती सकारात्मक ऊर्जा मानली जाते बघा, सकारात्मक ऊर्जा. ओके, सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, की सूर्याची जी किरणं येतात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. आणि म्हणूनच युपीएससीने विचारलं होतं की 21 जूनला सनचं काय होतं, म्हणजे काय सूर्य काय करतो नेमका, असा प्रश्न केला होता. सो ही एक गोष्ट आहे. यस, योग मीन्स युनाइट. मग हे युनाइट काय आहे? शरीर आणि मन या दोघांचं युनिफिकेशन, दॅट इज योग युनाइट आहे बघा. गरीब कल्याण रोजगार अभियान याबद्दल योग्य विधान निवडा. आता बघा, ही खूप महत्वाची स्कीम आहे. उद्या आपल्याला याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. 6 राज्यातल्या 116 जिल्ह्यांसाठीची ही योजना आहे. 125 दिवस हा योजनेचा कार्यकाल आहे. फक्त फक्त ब है ना, ब यापैकी नाही. सो तुम्हाला याचं उत्तर टाकायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा. या संबंधीचं जे काय उत्तर आहे तर ते बेसिक उत्तर तुम्हाला टाकायचं आहे. ही जी स्कीम आहे बघा आणि पोल जनरेट केलेला आहे. सो उत्तर तुम्ही टाका है ना. गरीब रोजगार योजना जी काय आहे, गरीब कल्याण रोजगार योजना महत्वाची बघा, केंद्र सरकारची योजना आहे. ओके, सो मॅक्झिमम लोकांनी जे उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे बघा. गुड 66. आता एक सिंपल आहे, योजना आली की लगेच क्लिक झालं पाहिजे. उद्या लेक्चर आहे आपलं 2 वाजता, दुपारी 6 वाजता, परवा सकाळी 9 आणि 9:45 वाजता. ते बिलकुल मिस करायचं नाही. तिच्यामध्ये महाराष्ट्राच्या ज्या स्कीम्स आहेत ऍज वेल ऍज भारताच्या महत्वाच्या स्कीम्स, सुरुवातीला आपण ज्या वर्षभरात न्यूज मध्ये असणाऱ्या स्कीम आहे आणि त्याच्यातला एकूण एक मायनर डिटेल बरोबर घेणार, जेणेकरून तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. सो उद्याचे लेक्चर बिलकुल मिस करायचे नाही बघा. मग गरीब कल्याण रोजगार अभियान जे काय आहे त्याच्याबद्दल सिंपल गोष्ट अशी आहे की ही जी योजना आहे तर 6 राज्य 116 जिल्ह्यांसाठीची योजना आहे. कुठले 6 राज्य आहेत याच्यामध्ये बघा, बिहार आहे, यूपी आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे बघा. ओके, सो दुसरी महत्वाची बाब हिच्यात ओडिसा, झारखंड बघा, झारखंड आणि ओडिसा. ओके, सो हे 6 राज्य आहेत. हिच्यामध्ये महाराष्ट्र नाही. सो एक महत्वाचा मुद्दा इथं आहे, हे लक्षात ठेवायचं. आपण आहोत का हे चेक करून घ्यायचं सगळ्यात आधी. आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुठली न्यूज आली तिच्यात चेक करायचं, भारत सदस्य आहे किंवा नाही. भारताच्या याच्यामधला जर इश्यू आला तर विचार करता महाराष्ट्र आहे किंवा नाही. तिथं लिहायचं की हिच्यात महाराष्ट्र नाही, हिच्यात भारत सदस्य नाही. अशा गोष्टी फार महत्वाच्या असतात, कारण तिथंच प्रश्न तयार होतो. उद्या जर आपल्याला विचारलं की गरीब कल्याण रोजगार अभियान योजना, मग तिच्यात महाराष्ट्रच नाव टाकलं, मग आपल्याला काय ना की 6 राज्य आहेत पण मग तिच्यात आपण आहोत का, ही जरी पाठ नसली आपल्याला तर एक गोष्ट ठेवायचं की आपण तिच्यात नाहीये, एवढं लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, 125 दिवसाचा योजनेचा कार्यकाळ आहे बरोबर. 4 महिन्यांसाठीची योजना होती, तो ऍक्च्युअली त्यांचा कार्यकाळ जो होता तो होता 125 दिवस. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, ही योजना कुणासाठी होती? ही योजना कुणासाठी होती तर ती मायग्रंट वर्करसाठी होती. जो स्थलांतरित मजूर आहे बघा, त्या स्थलांतरित मजुरासाठीची ही योजना आहे. स्थलांतरितांसाठीची ही योजना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी होती की या योजनेसाठीचं फंडिंग किती होतं, तर ते आहे 50,000 कोटी रुपये. ओके, मोठी अमाऊंट आहे बघा, 50,000 कोटी रुपये एवढं या योजनेचं जे आहे बघा, तर ते वेटेज होतं, म्हणजे त्याच्यासाठीचा निधी एवढा दिलेला होता. या योजनेची सुरुवात कुठं झाली होती तर आपल्या पंतप्रधानांनी या योजनेची सुरुवात जी आहे ती बिहारमध्ये केली होती बघा. आणि बिहार मधलं एक ठिकाण आहे खगडिया, जे ठिकाण आहे. म्हणजे असे जे मायनर डिटेल्स आहेत ते प्रत्येक स्कीमचे खूप चांगल्या पद्धतीने आपण घेणार आहोत आणि मग तिच्यामधून जे आहे की त्या गोष्टी आपल्या येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतील. सो याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे बघा. मॅक्झिमम लोकांनी दिलं होतं अ आणि ब, काहीच वाद नाहीये. पुढचा प्रश्न घ्या. सोव्हिएत रशियाच्या जर्मनीवरील द्वितीय विश्वयुद्धातील विजयाला किती वर्ष पूर्ण झाली? 75, 100, 70, 80. ओके, सो पोल जनरेट केलेला आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. किती?
आता जी लोक 100 वर्षे सांगतायत बघा, मला एक गोष्ट सांगा बरं, की सगळ्यात महत्वाची गोष्ट, द्वितीय विश्वयुद्ध कधी झालं होतं बरं? आता इथं इतकं क्लिअर लिहिलंय द्वितीय विश्वयुद्ध, है ना? द्वितीय विश्वयुद्ध झालं कधी? है ना? 100 वर्ष झालीत का बरं? है ना? 100 वर्ष झालीत का खरंच? है ना? सेकंड महायुद्ध, है ना? माझा हे 100 वर्ष झाले का? आता 2021 चालू आहे, है ना? 2021 चालू आहे ना? 100 वर्ष उत्तर कसं टाकलं तुम्ही? म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, ती सिरियसनेस फार टिकली पाहिजे. या हिच्यामध्ये ना स्पर्धा परीक्षेतली कॉम्पिटिशन लक्षात घेता आपण ज्या वेळेस कुठली ऍक्टिव्हिटी करतोय ती सिरियसनेस ट्रिमेंडस पाहिजे. असं वाटलं पाहिजे की मी बसलोय परीक्षेमध्ये, हा ना. येस, मास्कोमध्ये कार्यक्रम होता, आपल्याला बोलवलं होतं, फार जोरात कार्यक्रम झालेला आहे, 75 वर्ष पूर्ण झालीत बघा, हा ना. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या दूर हे कार्यक्रम सेलिब्रेट झालेले आहेत. सो फर्स्ट वर्ल्ड वॉरला 100 वर्ष कधी कंप्लीट झालीत बरं? 2020 मध्ये झालीत का? सो तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या दोन्ही गोष्टी त्या तिथे हे होत नाही. इथं स्पष्टपणे धडधडीत लिहिलेलं आहे द्वितीय विश्वयुद्ध. फुकटाचे मार्क होते. असे जर मार्क गेले ना, ते बाहुबलीमध्ये ते म्हणता ना, क्या है मृत्यू? तर हे मृत्यू आहे बघा इथं. है ना? लिहिलंय तिथं द्वितीय विश्वयुद्ध विचारताय आपल्याला. सो दॅट इज द थिंग. क्या है मृत्यू? हा मृत्यू आहे बघा. ओके, पुढचा प्रश्न घ्या. 21 जून 2020 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा योग आला होता. यापूर्वी अशी ग्रहण किती वेळा दिसलेली आहेत? 5, 4, 11, 2. सो पोल टाकलेला आहे बघा, उत्तर तुम्हाला टाकायचं आहे. ओके, कंकणाकृती सूर्यग्रहण. चलो याच्यामध्ये जे आहे तर ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे तो खूपच फॅक्च्युअल आहे बघा. हा प्रश्न खूपच फॅक्च्युअल आहे. आता याच्यामध्ये बेसिक जे आहे की माझी अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. व्हॉट इज कंकणाकृती सूर्यग्रहण? कंकणाकृती सूर्यग्रहण काय असतं? किंवा हा सूर्य आहे, या सूर्याच्या समोर कोण येईल? इथं ह्या सूर्याच्या समोर आहे ना पृथ्वी इकडे आहे बघा आपली, हा कोण येणार? चंद्र येणार. आणि ऑब्विसली हा चंद्र आल्यावर आपल्याला फक्त काय दिसते? रिंग दिसते. याला काय म्हटलं जातं? कंकणाकृती सूर्यग्रहण. ओके, बांगडी दिसते बरोबर. बांगडी, कंकण काय आहे? बांगडी आहे बघा ते, हा ना. सो बांगडी आहे आणि त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण. ऍक्च्युली याचं उत्तर जे आहे ते 2 आहे बघा, हा ना. कंकणाकृती सूर्यग्रहण 2 उत्तर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा खूपच फॅक्च्युअल प्रश्न होता. असे प्रश्न फार क्वचित येतात, पण तरी सुद्धा तुम्हाला इथं माझ्या याच्यानुसार जे आहे की कंकणाकृती सूर्यग्रहण माहित पाहिजे. ही पृथ्वी आहे बघा आपली, हा समोर चंद्र आला, चंद्राने ते झाकोळलं आणि फक्त रिंग दिसते, हा ना. त्याच्यामुळे जे काय आहे की याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. सो तुम्हाला हा फॅक्ट माहित नसला काही हरकत नाही, पण बेसिक तुम्हाला काय माहित पाहिजे? कंकणाकृती सूर्यग्रहण काय असतं ते माहित पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. राज्यसभा निवडणुकीबाबत बिनचूक विधान निवडा. राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय असतो. शपथ न घेतलेला विधानसभा सदस्य राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतो, फक्त फक्त अ ब यापैकी नाही. ओके, सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. सो उत्तर जे आहे ते मी हे केलेलं आहे बघा, पोल जनरेट केलेला आहे. पोल मध्ये उत्तर टाकायचं आहे तुम्हाला, है ना. महत्वाचा प्रश्न आहे बघा, खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. करंट बेस बेसिक नावाची जी गोष्ट आहे बघा, है ना. मॅक्झिमम लोकांनी जे उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे बघा. ओके, सो एकंदरीतच हा खूपच म्हणजे एकदम मजेदार प्रश्न होता. एक तर राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय नसतो किंवा असतो, तर हा नसतो. हे कशात बघितलं होतं आपण? आपले जे सेशन चालू होते करंट बेस बेसिक पॉलिटीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती. नोटा काय आहे ना की नोटा अप्रत्यक्ष, ही जी निवडणूक आहे राज्यसभेची ती काय आहे तर ती जी आहे अप्रत्यक्ष निवडणूक आहे. आणि अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये, हा ना, नोटा देण्यात काही पॉइंटच नाहीये. तो प्रत्यक्ष निवडणुकीत आहे, हे कोर्टात गेलं होतं, त्याच्यामुळे राज्यसभेमध्ये नोटाचा पर्याय राहत नाही. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. नोटासाठीचं चिन्ह एक प्रत्येकाला माहित पाहिजे. हे बॅलेट पेपर आहे, या बॅलेट पेपरवर असं क्रॉस जे असतं त्याला नोटा म्हणतो बघा. ओके, हा सिंपल मुद्दा आहे. नोटाचा पर्याय राज्यसभेमध्ये नसतो. शपथ न घेतलेला विधानसभा सदस्य राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतो का? यस, तो करू शकतो. याच्यावर आहे ना हिंदूमध्ये एक फार चांगलं आर्टिकल आलं होतं. याचा जो सोर्स आहे तो द हिंदू मध्ये आर्टिकल आलं होतं आणि सगळं आपला सिलेबसच आहे हा, सगळी पार्लमेंट, ते त्यांनी दिलं होतं. ऍक्च्युली शपथ घेणं काय प्रकरण आहे ना, शपथ आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की तुम्हाला जर तिथं मत मांडायचं आहे, बोलायचं आहे, मग त्याच्यासाठी ती गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे एकंदरीतच ते राज्यसभेसाठी मतदान ग्राह्य धरलं जातं अशा लोकांचं. सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच याचे डिबेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा का, येस, शपथ जे काय आहे ते बोलण्यासाठी. तुम्हाला बोलायचं आहे ना, मत मांडायचं आहे तिथं, मग शपथ घ्या आधी, मग बोला.
हा ना, तसा प्रकार आहे तो. सो बेसिकली शपथ न घेतलेला विधानसभा सदस्य राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतो. आणि हा प्रश्न त्याच्यासाठीच घेतला होता, की हा म्हणजे मी जरी असतो इथं फर्स्ट टाइम तर मी पण हे चुकवलं असतं कदाचित. ओके, सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सो आन्सर इज बी. ओके, पुढचा प्रश्न घ्या. जल जीवन मिशन जल शक्ती मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे. 2014 सर्व ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे जल जीवन मिशनचे ध्येय आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य. पोल जनरेट करतोय, उत्तर टाकायचं बघा. पोल जनरेट केलाय. एक्सलंट. बा मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे. जल जीवन मिशन जे आहे जलशक्ती मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतं. ऍक्च्युली मिनिस्ट्रीचं नाव आधी जलशक्ती नव्हतं, नंतरच्या याच्यामध्ये जलशक्ती झालेलं आहे. जल जीवन मिशन जे आहे जलशक्ती मंत्रालय करतं, विषयच नाही काय. 2024 पर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांना, हेच महत्वाचं आहे. आता इथं जर शहरी असा शब्द मी टाकला असता तर हे स्टेटमेंट चुकीचं झालं असतं. आता शहरांसाठी सुद्धा जल जीवन मिशन जे आहे तर ते आणलेलं आहे. यस, याची जी टॅगलाईन आहे तेजसनी सांगितली आपल्याला, हर घर जल. हा ना, म्हणजे प्रत्येक घरी आपल्याला नळाने पाणी पोहोचवायचं आहे आणि तो याच्यातला फार महत्वाचा मुद्दा आहे. बेसिकली 2024चं टार्गेट आहे बघा. जल जीवन मिशनचं हे ध्येय आहे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला याचं. ओके, आता याच्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं, यस, पहिलं राज्य गोवा वगैरे, आणि सकाळचे लेक्चर जर तुम्ही केलेत बघा तर तिच्यामध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. मी लक्षद्वीपची न्यूज होती मधल्या काळामध्ये एक 8-10 दिवसांपूर्वी, तेव्हा मी हे कव्हर केलं होतं. है ना, कारण काय आहे ना, की जेव्हा जेव्हा अशा गोष्टी येत असतात बघा, पीआयबी जे काय आहे ना, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, पीआयबी मध्ये रोज काही ना काही असतं आणि तिच्यात जर स्कीम्स वगैरे असल्या तर स्कीमची आकडेवारी आणि त्या गोष्टी येतात तर लगेच आपण ती स्कीम बघणं गरजेचं असतं बघा. आता जलजीवन मिशन ग्रामीण आणि त्याचा जर सगळा तुम्ही सिनेरिओ बघितला तर याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये, की हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे बघा. आता याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही बघितली, की राजस्थान सारखं राज्य आहे बघा, हे इतकं सोपं नाहीये. त्याचं रिझन असं आहे, प्रत्येकाला घरी पाणी देणं. राजस्थानमध्ये तुम्हाला जर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे माहित नाही, वॉटर वाईफ नावाची कन्सेप्ट सांगितली होती का मी तुम्हाला? राजस्थान आणि वॉटर वाईफ, कारण बऱ्याच बॅचेस असतात बघा वॉटर वाईफ, हा ना, सांगितलंय का? यस, हा ना, राजस्थान मधली परिस्थिती आहे बघा. पाणी आणण्यासाठी जास्तीची लग्न केली जातात तिथं, अशी जी काही पर्टिक्युलर आहे गोष्ट, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच येतो, की बाबा मग तुम्ही कसं वर्क करणार आहात ते सगळ्या ह्याच्यात. आणि हे जे मिशन्स आहेत मग त्याच्यामध्ये ते जे काही क्लेम केला जातो की हा हे सक्सेसफुल झालं, ते काय हा ना. अंतरा मेहता महाराष्ट्रातील पहिल्या महिला लघु वैमानिक आहेत. 2020 वर्षातील भारतातील एकमेव फ्लाइंग ऑफिसर म्हणून अंतरा मेहता यांची निवड झालेली आहे. फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. पोल जनरेट केला. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे बघा. अंतरा मेहता ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक आहेत. है ना. नागपूरचे कोणी आहेत का बरं या लेक्चरमध्ये आता ऑनलाईन? नागपूरचं कोणी आहे का? है ना. सो है ना, नागपूरचे आहेत बघा अंतरा मेहता. सो है ना, नागपूरचे जे पेजेस वगैरे आहे सोशल मीडियाचे तिच्यावर एकदम म्हणजे बिलकुल ते खूपच चांगले चांगले त्यांनी हे दिले होते त्यावेळेस. सो यस, तर नागपूरचे आहेत बघा. जी लोक नागपूरचे आहेत तुम्हाला माहित असेलच, है ना. 2020 वर्षातल्या भारतातल्या एकमेव फ्लाइंग ऑफिसर म्हणून अंतरा मेहता यांची निवड झालेली आहे. आणि हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते अतिशय योग्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, संरक्षणाच्या याच्यामध्ये महिलांचं जी काही कामगिरी आहे ती उंचावते आहे. महिलांसाठी जे काही आहे की फुल टाइम कमिशन आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या, सो सगळ्या गोष्टी खूप प्रॉपर होत आहेत. आणि महिलांचं जे आहे ते वेगवेगळं क्षेत्र असू देत. आता ह्या जशा लढाऊ वैमानिक तर प्रत्येकीच्या दरवर्षी नावं येतात बघा. आणि त्याच्यामुळे संरक्षणाच्या हिच्यातल्या म्हणजे कुठलाही एकतर ऍक्च्युली महिलांबद्दलची कुठली न्यूज असेल तर ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते एक्झामसाठी. पण तरी सुद्धा संरक्षणातल्या ज्या महिला आहेत बघा येत्या काळामध्ये तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. आता एक दुसरी एक न्यूज आहे ती संरक्षणाची नाहीये, पण एक सर्वात मोठा जो काही प्रवास झाला होता विमानाचा आपण तो बघितला होता आणि तिच्यामध्ये है ना त्या विमानाचं सारथ्य जे होतं ते सगळं महिलांनी केलं होतं. आणि त्या पायलट ज्या होत्या बघा हेड त्या पण होत्या. यस, ऑल फिमेल होतं त्यांचं जे काही ग्रुप होतं. यस, झोया अग्रवाल. एक्सलंट अमित. सो अशा गोष्टी आपल्याला करून ठेवायच्या बघा. यस, कॅप्टन झोया. सो बेसिकली याचं उत्तर जे आहे दोन्ही बरोबर आहे. तुमच्या समोर ज्या आहेत बघा त्या, है ना, तर अंतरा मेहता तुमच्या समोर आहेत. ओके,
सो अंतरा मेहता. सो ह्या खूप प्राऊड फिलिंग गोष्टी असतात बघा. आता तुमच्या जर फॅमिलीमधलं, मित्रांमधलं, मैत्रिणींमधलं कुणी जर ऍक्च्युली हिच्यामध्ये असेल, आर्मी आणि त्या सगळ्या हिच्यामध्ये है ना, डिफेन्समध्ये, तर तो एक वेगळं पॅशन असतं बघा ते, है ना. सो ती एक फार वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, जागतिक उंट दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 5 जुलै, 22 जून, 22 मे, 22 जुलै. सो तुम्हाला टाकायचं बघा उंट दिवस. ओके, पोल जनरेट केलेला आहे. चला 40% लोकांनी उत्तर बरोबर दिलं. 38 लोक 22 मे वर गेली होती. ऍक्च्युली इट्स 22 जून. ओके, 22 जून असं याचं उत्तर आहे बघा. सो 22 जून जागतिक उंट दिवस म्हणून साजरा केला जातो. आता ऍक्च्युली जे आहे ना उंटांच्या बाबतीमध्ये, तर काही खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत बघा. भारताच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये जे आहे तर उंटांच्या बाबतीमध्ये खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स असे आहेत की जे उंट आहेत बघा, तर भारतात 2 प्रकारचे उंट आढळतात. तुमच्या समोर हे 2 उंट बघा, हा ना. तो वरचा जो उंट आहे बघा, त्या उंटाला जे आहे तर त्याला बेसिकली 2 खांदे आहेत बघा. वरच्या साईडचा जो उंट आहे, हा उंट कुठं सापडतो? हा नुब्रा व्हॅलीमध्ये सापडतो बघा, हा ना. हा जो उंट आहे हा नुब्रा व्हॅलीमध्ये सापडतो, हा ना, नुब्रा व्हॅली. आणि हा जो आहे हा रेग्युलर आहे बघा. हा उंट जो आहे राजस्थानमध्ये आपण बघतो किंवा आपल्याकडे पण इकडे तिकडे मुलांना बसून 5-5, 10-10 रुपयाची फेरी करणारा जो आहे. यस, बिकानेरला उंट संशोधन केंद्र आहे. एक्सलंट बघा, है ना. ICARच्या अंतर्गत आहे. बिकानेरला उंट संशोधन केंद्र आहे बघा, बिकानेर. ओके, आणि उंटाला काय म्हटलं जातं म्हणजे बेसिक सायन्स मध्ये आपल्याला पाहायचं, शीप ऑफ डेझर्ट आहे उंटाच्या बाबतीमधल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे बघा, की याला जे डॉर्मेंटरी उंट म्हटलं जातं. हा जो उंट आहे बघा, हा जो उंट आहे ना, की ज्याला एकच खांदा आहे वरती, एकच म्हणजे हे आहे बाक आहे, सर तो जो आहे त्याला डॉर्मेंटरी उंट म्हटलं जातं. आणि हा राजस्थान, गुजरात, हरियाणा मध्ये असतो. आणि हा जो आहे याला कॅमेलस बॅक्ट्रियानस असं म्हटलं जातं बघा, तर ते एक लक्षात ठेवा. आणि तो नुब्रा व्हॅलीमध्ये 2 कुबड असलेला उंट जो आहे ना, याला 2 कुबड असतात बघा. आणि त्याच्याकरता सो बऱ्याचदा असं असतं बघा, है ना. हा, मी लहान असताना आशुतोष 5-10 रुपये घ्यायचे ना, आता मी त्याच जगात आहे अजून. आता 50 रुपये घेतात. ओके, सो नाही, बरोबर आहे, महागाई वाढली आहे ना. उंट पाणी किती पितो बघा, पाणी भेटत नाही आजकाल. बिस्लेरी प्यायला लागलेत आजकालचे उंट. तुम्ही ऍड वगैरे जर बघत असाल ना, तर बिस्लेरी वगैरे पितात ते, आणि त्याच्यामुळे तो रेट लागतो बघा. यस, UPSC ला उंटावर प्रश्न विचारलेला होता. सो बेसिकली हे तुम्ही लक्षात ठेवा, हा ना. सो आता सध्या पण 10 रुपये, ते डिपेंड करतं बघा तुमचं नशीब कसं आहे. 5 रुपयापासून 500 रुपयापर्यंतचे रेट आहेत बघा. ओके, सो हा जो सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट होता उंटांच्या बाबतीतला, तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. आणि याच्याशी रिलेटेड जे आहे तर ते एकंदरीतच 1984 मध्ये हे बिकानेरचं संशोधन केंद्र सुरू झालं होतं, 1984 मध्ये. पुढचा प्रश्न घ्या. सोनेरी माकड भारतात केवळ आसाम मध्ये आढळतं. सोनेरी माकडाचे IUCN स्थान इंडेंजर्ड आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. सोनेरी माकडाबद्दल आपल्याला सांगायचं आहे, पोल जनरेट केलेला, उत्तर द्या. सोनेरी माकड. ओके, आता सोनेरी माकड, आजच आपण बघूया माकडाचा माळ. माकडाचा माळ बघितला होता, आठवतं का तुम्हाला माकडाचा माळ? आज आपण बघितलेला आहे माकडाचा माळ, है ना. जी लोक होती बघा सकाळच्या लेक्चरला, त्यांनी माकडाचा माळ, कशात होता बरं माकडाचा माळ, है ना, राज्यसेवेच्या याच्यामध्ये. यस, नोबेल, है ना. अण्णाभाऊ साठेंचा प्रश्न होता, तिच्यात पहिला ऑप्शन माकडाचा माळ म्हणून. हे जे सोनेरी माकड आहे बघा, तर याचे जे उत्तर आहे तर ते मॅक्झिमम लोकांनी दिलं बघा, की दोन्ही उत्तर योग्य आहेत ऍक्च्युली याची. तर भारतात हे केवळ आसाम मध्ये सापडतं, है ना. सोनेरी गोल्डन लंगूर याला काय म्हटलं जातं, याचं इंग्रजी नाव जे हे बघा असं दिसतं बघा, हे, है ना. ऑसम, म्हणजे बिलकुल असं बघत बघत राहावं असं वाटतं त्याच्याकडे. आणि त्याच्यामुळे याचं जे IUCN स्टेटस आहे बघा, नॉट दोघी नाही बरोबर, हे ऍक्च्युली इंडेंजर्ड आहे बघा, है ना. IUCN स्टेटस तिथं काय इंडेंजर्ड, बरोबर, इंडेंजर्ड आहे. आणि ते दिसतं पण तसं आहे बघा, है ना. असं वाटतं घरी घेऊन जावं, पण नाही न्यायचं, है ना. त्याला तिथंच आपलं राहू द्या, है ना. सो यस, लोकसत्ताला फोटो आला होता, न्यूज मध्ये होता बघा, इंडेंजर्ड आहे. IUCN स्टेटस जे आहे ते इंडेंजर्ड आहे. भारतामध्ये फक्त आसाममध्ये आढळतं, आणि मग भूटानमध्ये सुद्धा हे आढळतं. भूटान जे आहे तिथं सुद्धा हे आढळतं, तर ते एक लक्षात ठेवा. दक्षिण आता हा जो आहे हिच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, हे न्यूज मध्ये काय आलं होतं ना, कारण ह्या ज्या माद्या आहेत बघा, गोल्डन लंगूरची जी मादी आहे ती 2 प्रेग्नन्सी मध्ये 2 वर्षाचा अंतर ठेवते बघा. याचं वैशिष्ट्य जे आहे की 2 प्रेग्नन्सी जे आहेत तर ते 2 वर्षाचं अंतर ते ठेवतात. गोल्डन लंगूर म्हणजे माणसापेक्षा जास्त हुशार आहेत बघा ते. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यामध्ये काय आहे ना, की मधल्या काळामध्ये होतं की
है ना, एकंदर ते त्यांच्यामध्ये फोर्स इन अबॉर्शन आणि त्या सगळ्या गोष्टी आढळून आल्या होत्या, म्हणून न्यूज मध्ये आलं होतं आणि म्हणून हे डिटेल्स त्यांच्या आहेत. आणि ही जी माकडं असतात गोल्डन लंगूर हा झाडाच्या शेंड्यावरूनच प्रवास करतो. गोल्डन लंगूर शक्यतो जमिनीवर उतरत नाही, कारण जमिनीवरची जी कुत्री असतात ती त्याला त्रास देतात बघा. ओके, सो असं आहे ना. माणसाला 3 वर्षाचा अंतर रिकमेंडेड आहे. ओके, केशव है ना, कोणी रिकमेंड केलं माणसाला 3 वर्षाचा अंतर? हा, पण माणसाला कळलं पाहिजे ना ते. सो तो एक महत्वाचा मुद्दा आहे बघा याच्यामध्ये, है ना. सो बेसिकली हा एक सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट होता बघा. सोनेरी माकड जे आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा घ्या, पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणते व्यसन असणाऱ्यांना कोविड-19चा धोका अधिक असतो? मद्य, तंबाखू, ड्रग्स, धूम्रपान. सो पोल जनरेट केलेला आहे, उत्तर द्या. कुणाला असतो बरं सर्वात जास्त? प्रश्न अतिशय सोपा सरळ होता बघा, हा ना, की आता याच्यामध्ये जे आहे की बऱ्याच लोकांनी ऑब्विसली उत्तर बरोबर दिलेलंच असेल, काही वादच नाही आहे याच्यामध्ये, हा ना, की आता जे आहे की डी उत्तर 66% लोकांनी दिलं बघा. हा ना. आता हे जे बघा, स्मोकिंग, धूम्रपान ही जी गोष्ट आहे ना, की धूम्रपान हे याच्यासाठी खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे कोविड करता. कारण कोविडचा सरळ हा जो इम्पॅक्ट आहे बघा, लंगचं काही इन्फेक्शन बघा, तुम्ही ऐकलं असेल सगळं लंगच्या बाबतीमध्ये, आहे ना, सिटी स्कॅन, हा रिपोर्ट, तो रिपोर्ट. धूम्रपानामुळे काय होतं ना, धूम्रपानामुळे आपल्या ज्या काही लंग्स आणि त्या गोष्टी आहेत त्या खराब होतात बघा. आता बाकीच्या लोकांनी जे काय 12% लोकांनी तंबाखू वगैरे सांगितलं होतं, तर मग तंबाखूमुळे काय होतं, मुकेश होतो. तंबाखूचा जो काय इम्पॅक्ट तो मुकेशवर आहे बघा, तिथं करोना नाहीये, है ना. सो बेसिकली ह्या सगळ्या याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट जी आहे की तुमचे लंग्स ज्या वेळेस इम्पॅक्ट करतात, लंग्स इम्पॅक्ट करणार आहे ते धूम्रपानामुळे. आणि हे का विचारलं ना, त्याचं रिझन आहे. यस, एक्सलंट, मला हे पाहिजे होतं, सतीशने दिलं बघा, प्रणोती सतीश. इटली हा जो देश होता, सुरुवातीला 2020 मध्ये ज्या वेळेस करोना आला, तो करोना इतका भयानक आला आणि तो इटलीमध्ये आला बघा. इटली मधल्या लोकांना इतकं भयानक इन्फेक्शन झालं आणि मग त्यावेळेस आपण विचार करायला लागलो की ही एवढी डेव्हलप्ड नेशन आहे बघा, इटली सारखा देश आहे, लोक जाऊन लग्न करतात तिथं, हा ना, एवढं सगळं भारी भारी आहे आणि तिथं कसं काय म्हणजे करोना वगैरे म्हणजे, हा ना, ते कळत नव्हतं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती की इटलीमध्ये स्मोकिंग मोठ्या प्रमाणावर चालतं बघा. इटलीमध्ये जे आहे ते स्मोकिंग खूप करतात तिथली लोक. आणि इटली मधली जी काही लोकसंख्या आहे ती पण 60-65 प्लस जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. वृद्ध जी आहे तिथली लोकसंख्या ती खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि स्मोकिंग इतकी करायची ती लोक, तिच्यामुळे करोना व्हायरसचा अटॅक जोरात झाला. हा करोना व्हायरस इटलीत कुठून गेला, तर इटलीशी रिलेटेड बघा, इटली मधले जेवढे काही ब्रँडेड तुम्हाला दिसतात, मग ते फॅशन असेल किंवा कपडे असतील ब्रँडेड, है ना, गुची वगैरे जे काही ब्रँड्स आहेत सगळे ते इटलीमध्ये बेस्ट आहेत बघा. आणि याच्यामध्ये जो रोल आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ती चायनाची आहे सगळी. इथून तिथून कुठून चायना चायना आहे बघा, है ना. यस, बघा तो चायना कसा दिसतोय कमेंट मध्ये जोरात एकदम, चायना चायना चायना, यस. आणि तिच्यामुळे जे काय होतं की वुहान मधून लोक जी आहेत ती डायरेक्ट इटलीशी कनेक्टेड होती, दॅट्स वाय तिथं करोना गेला. आणि ऑलरेडी तिथली लोक एकदम करोनासाठी सजेप्टेबल, करोना आला की ते बिलकुल स्वागत करायलाच बसले होते की वी आर म्हणजे बेस्ट आहे बाबा एकदम, है ना, चांगली रेसिपी आहे करोना व्हायरसच्या इन्फेक्शनसाठी, असा सगळा तो प्रकार होता. आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं होतं. सो धूम्रपान जे आहे तर ती एक फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा ना. सो नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे S-400 बाबत बिनचूक विधान ओळखा. हवाई संरक्षण प्रणाली भारत अमेरिकेकडून घेणार आहे. पल्ला 400 किलोमीटर, एकाच वेळी 36 लक्ष्यांना 400 किमी पर्यंत भेदण्याची क्षमता आहे. ब क, फक्त ब, फक्त अ. पोल जनरेट केलेला उत्तर टाका. है ना, अति घाई संकटात नाही. 53% लोकांनी दनादन आपलं उत्तर टाकलेलं आहे. ब क, है ना. अमेरिका देणार आहे का बरं S-400? आपल्याला S-400 कोण देणार आहे? आपल्याला देणार आहे रशिया. आता किती लोक असे होते की ज्यांनी घाई केली बरं इथं, है ना. हे त्याच्याकरताच होतं, हे जे एकदम येतं ना ते, किंवा आपण पटकन उत्तर टाकतो. सो बघा की असं होता कामा नये आपलं. आपले जे मार्क्स आहेत बघा, तुम्ही इतकं सिरियसली ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ना, की आपले मार्क्स जे आहेत ते एक एक मार्क खूप महत्वाचा आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. कारण तो एक मार्क आपल्याला दीड दीड, है ना, वर्ष थांबवतो. आणि त्यातल्या त्यात आता जी परिस्थिती अशी, तर मग ती अॅक्युरेसी आपल्याकडे आली पाहिजे. एमसीक्यू सोडवण्याचा जो मुद्दा आहे, है ना, अमोल लोखंडे, हे जहाज आहे का? जहाज वगैरे नाही अमोल, हे बघ,
हा ना, ही जी आहे हवाई संरक्षण प्रणाली आहे, ज्या वेळेस हवाई म्हणजे हवेतून आपल्यावर हल्ला केला जातो त्यावेळेस हे जे दिसतात तुम्हाला, हा ना, हे 4 पाईप जे दिसतात ना, इथं 4 पाईप आहेत बघा, हे अशा 4 तोंडाचे पाईप, या 4 तोंडाच्या पाईपांमधून हिच्यातून मिसाईल निघतात आणि हवेतल्या हवेत आपल्यावर अटॅक करणारे जे काही मिसाईल क्षेपणास्त्र जे काही असणार आहे त्याला हवेत नष्ट करून टाकतात, हा ना. सो दिसताना हे आपल्याकडच्या ट्रक सारखं दिसतंय बघा, पण हे भयानक प्रकरण आहे. S-400 प्रणाली ही हवाई संरक्षण प्रणाली आहे, एअर डिफेन्स आहे बघा. हे आपण कुणाकडून घेतोय तर रशियाकडून घेतोय. आणि पहिला ऑप्शन जो होता ना तो गुगली होता, तिथं बरीच लोक अडकलीत, असं व्हायला नको. आता अमेरिकेचा काय रोल आहे याच्यामध्ये, अमेरिका विरोध करतोय बघा, अमेरिकेचा इच्छा बिलकुल नाही की हे आपल्याला मिळालं पाहिजे. सो ती एक गोष्ट आहे. रशियाने ही प्रणाली जी आहे ती 2007 मध्ये जी आहे विकसित केली होती. रशियाच्या बाबतीत एक गोष्ट बघा, भारत रशिया आता बरेचसे संबंध बदललेले आहेत, पण तरी सुद्धा जो आहे रशिया त्यांची जी सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याबरोबर शेअर करतो. याचा पल्ला जो आहे तो 400 किलोमीटरचा आहे बघा, 400 किलोमीटर लांबपर्यंत. आणि हाईट जी आहे ती 30 ते 40 किलोमीटर हाईट वरून ते, हा ना, अटॅक करतो बघा. म्हणजे तेवढं त्याचे रेंज आहे, 30-40 किलोमीटर हाईट वरून जवळपास, हा ना, 400 किलोमीटर जे आहे तर ते, आणि एकाच वेळेत 36 लक्ष्यांना ते भेटू शकतं. 36 लक्ष जर असतील एकाच वेळेस. तुम्हाला मी डोम प्रणाली दाखवली होती बघा, इस्रायल जे काय आहे इस्रायलची डोम प्रणाली जी काय होते ना, आयर्न डोम कसं होतं, म्हणजे हमास एवढे रॉकेट टाकतं पण इस्रायल का सेफ मध्ये आहे, कारण त्यांच्याकडे आयर्न डोम आहे, ते पकडून पकडून वरच्या वर डिस्ट्रॉय करतं बघा. तर तसं आहे. आणि 5 मिनिटामध्ये 12 क्षेपणास्त्र टाकतं बघा, है ना, 12 क्षेपणास्त्र टाकू शकतं 5 मिनिटामध्ये. हे याचं वैशिष्ट्य आहे बघा. सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे S-400, तर ते एक लक्षात ठेवा, है ना. आणि ही मल्टी फंक्शनल सिस्टीम आहे, है ना. तर आता याच्यामध्ये जे आहे की पुढचा प्रश्न बघूयात, है ना. सगळ्यांना दिसली 400 प्रणाली कशी आहे. सो इट्स ऑल अबाउट ट्रक, है ना. हा एक ट्रक आहे बघा, है ना, पण तो कामाचा ट्रक आहे. संयुक्त राष्ट्रांचा पब्लिक सर्व्हिस दिवस जो काही आहे तो 2020 मध्ये कधी साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्राचा पब्लिक सर्व्हिस डे जो आहे तर तो कधी साजरा आला, 21 मे, 22 जून, 1 जून, 23 जून. सो पोल जनरेट केलेला उत्तर टाका. सो मॅक्झिमम लोकांनी उत्तर चुकवलेलं आहे बघा, हा ना. सो याचं जे उत्तर आहे पब्लिक सर्व्हिस डे 2020चा जो साजरा झाला 23 जून उत्तर आहे बघा. 23 जून. याची थीम काय होती, याची थीम होती बघा, याची थीम जी होती, ऍक्शन टुडे इम्पॅक्ट टुमारो. आपल्याला पण लागू पडतं बघा, ऍक्शन टुडे इम्पॅक्ट टुमारो. आज जर अभ्यास केला तुम्ही तर त्याचा इम्पॅक्ट उद्या दिसणार आहे बघा. सो पब्लिक सर्व्हिस डे जो होता तर तो कोरियन यांनी हे होस्ट केला होता. सो ऍक्शन टुडे इज अ इम्पॅक्ट टुमारो. आज इतका घाम गाळा की उद्या तुम्हाला निवांतपणे गोष्टी करता आल्या पाहिजे बघा, है ना. सो, हा ना, ते एक महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न घ्या. चंद्रपूरमध्ये दारूबंदीसाठी खालीलपैकी कोणत्या समित्यांची शिफारस गृहीत धरण्यात आली. रमानाथ झा समिती, खेमनार समिती, संजय देवताडे समिती, 1, 2, 3 सर्व. सो तुम्हाला द्यायचं बघा उत्तर, मी पोल जनरेट करतोय. चला, दोन ज्या मॅक्झिमम लोकांनी तो उत्तर चुकवलंय बघा, 1, 2, 3 सर्व असं नाहीये. आता याच्यामध्ये काय आहे ना की संजय देवताडे समिती हे उत्तर आहे. या समितीमुळे जे आहे की चंद्रपूरमध्ये जे आहे तर दारूबंदी करण्यात आली होती, की दारूबंदी केली पाहिजे का, तर यस, संजय देवताडे समितीने सांगितलं होतं की दारूबंदी केली पाहिजे आणि तो त्यांना अहवाल दिला होता. रमानाथ झा किंवा खेमनार समिती या दोन्ही समित्या आताच्या गव्हर्नमेंटनी, म्हणजे आताची जी काही आघाडी सरकार आहे बघा, तर त्यांनी या बसवल्या होत्या. आणि या दोघी कशासाठी होत्या, चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्यासाठी होत्या, म्हणजे दारूबंदी काढून टाकण्यासाठी होत्या. सो उठवणारी जी काय आहे तर या रमानाथ झा आणि खेमनार समित्या आहेत बघा. आणि संजय देवताडे समिती जी आहे ती दारूबंदीसाठी होती, की दारू बंद करायची. आणि आता ते काढून घेतलेलं आहे. यस, 2015 पासून दारूबंदी होती बघा. पुढचा प्रश्न घ्या. भारतीय नौदलाचे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र INS शिवाजी कोठे आहे. मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई, लोणावळा. सो तुम्हाला उत्तर टाकायचं आहे बघा, मी पोल जनरेट केलेला आहे.
चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे 40%, पण तरी सुद्धा काही लोकांना हे विशाखापट्टणम वाटत होतं. साहजिक आहे. विशाखापट्टणमचा जो इश्यू आहे बघा, की विशाखापट्टणम हे फार जोडलेलं आहे बघा नौदलाशी, तिथं बऱ्याच गोष्टी होत असतात. परंतु INS शिवाजी जे आहे ते लोणावळ्याला आहे. आता हे चर्चेत का होतं ना, कारण INS शिवाजीचा जो स्टाफ आहे, तर मॅक्झिमम लोकांना कोरोना झाला होता, कोविड पॉझिटिव्ह, आणि ती न्यूज आली होती सगळी. आता हे जे आहे तर खरं तर हे है ना, याची जी सुरुवात आहे किंवा फाउंडेशन जे आहे 15 फेब्रुवारी 1945 पासून आहे बघा, हे 1945. आणि हे काय आहे ऍक्च्युली, इट इज अ नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे हे. ओके, आणि याच्यामध्ये जे आहे की लोणावळा ऑड ऑप्शन आहे, पण उत्तर तेच आहे ना, है ना, ते एकदमच इव्हन आहे बघा. आता लोणावळा जे आहे तर तिथं हे आहे है ना, INS शिवाजीचं प्रशिक्षण केंद्र. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, INS शिवाजी बघा, त्याचा जो काही लोगो आहे तो तुमच्या समोर आहे. त्याचं जे काही ब्रीद वाक्य आहे ते काय आहे, कर्मसु कौशल्यम, है ना, द क्रॅडल ऑफ मराईन इंजिनियर्स INS शिवाजी, है ना, कशा पद्धतीचं आहे बघा. सो बेसिकली हे महत्वाचं आहे, है ना. येस, फ्लॅग मुळे पण चर्चेत होतं बघा INS शिवाजी. सो 2-3 गोष्टींमुळे चर्चेत ते होतं, आणि हा त्याचा लोगो लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वन, म्हणजे हे लक्षात ठेवायचं, आपण हा लोगो वगैरे बघतो ना, मग ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या, की कर्मसु कौशल्यम, है ना, त्याचं ब्रीद वगैरे काय आहे, चुकून विचारलं आपल्याला तर. दुग्ध कुक्कुटपालन व मांस प्रक्रिया उद्योगाबद्दल बिनचूक विधान निवडा. खाजगी कंपन्यांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ₹15,000 कोटींचं कर्ज, कर्जावर 3% सवलत मिळू शकते, यातून 35 लाख रोजगार निर्माण होऊ शकतात. बिनचूक विधान कुठलं आहे दुग्ध कुक्कुटपालन मांस प्रक्रियेमधलं? अ क, अ ब, अ ब क, फक्त अ. पोल जनरेट केलेला आहे बघा, उत्तर तुम्हाला टाकायचं. तर मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे आहे ते अतिशय योग्य दिलेलं आहे बघा. अ ब क, ह्या तिन्ही गोष्टी अतिशय बरोबर आहे. एकंदरीतच दुग्ध कुक्कुटपालन आणि मांस प्रक्रिया उद्योग जो आहे, तर आता दुधाबद्दल तर आत्ताच आपण बघितलं होतं बघा. मला सांगा बरं, जागतिक दूध दिवस कधी असतो? जागतिक दूध दिवस कधी असतो सांगा बरं? जागतिक दुग्ध दिवस कधी असतो? 1 जून. एक्सलंट, है ना, आपण कव्हर केलं होतं बघा हे. आणि मला सांगा बरं, आता 2019चा जो काही 18-19चा जो काही आपल्याकडे आकडेवारी आहे, प्रति मानसी भारतामध्ये दुधाचं उत्पादन किती आहे बरं? MPSC मेन्स मध्ये असे प्रश्न खूप आवडीचे आहेत बघा. प्रति मानसी, है ना, 406 ग्रॅम. एक्सलंट, एक्सलंट, एक नंबर, है ना. ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, है ना. फ्लड रिव्होल्युशन जे काय आहे, है ना, ते सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत बघा. 1 जून 406, है ना. येस, ते घेतलं होतं म्हणून तर विचारलं ना, मला कुठून येणार? म्हणजे बघा, एकदा मी पण तुमच्यासारखाच आहे ना, मी घेतलं होतं म्हणून विचारलं, है ना. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये बघा, दुग्ध आहे, कुक्कुटपालन आहे, मांस प्रक्रिया उद्योग आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत. याच्यामध्ये 15,000 कोटीचं कर्ज, कारण याला आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. याच्यामधून जे आहे की जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचे आहे, 3%ची सवलत, आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तर ऑब्व्हियसली अ ब क. चला, पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी बिनचूक विधान निवडायचं आहे तुम्हाला. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून फळगाव योजना राबवली जाणार. कापूस पणन महासंघाच्या 2019-20च्या कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने हमी घेतली आहे. फक्त फक्त ब, दोन्ही अब यापैकी नाही. सो उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पोल जनरेट केलेला आहे बा. चला, मॅक्झिमम लोकांनी याचं उत्तर पण बरोबर दिलेलं आहे बघा, की एकतर निसर्ग चक्रीवादळामुळे जे काही नुकसान झालं होतं, तर तिच्यामधून फळबाग योजना जी आहे रोजगार हमी योजनेतून राबवली जाणार आहे. कापूस पणन महासंघ 2019-20च्या कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने हमी घेतलेली आहे, कारण मग ते मिळालं नसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, की शेतकऱ्यांसाठी जे आहे बघा, जे काही हे सगळं निसर्ग चक्रीवादळामध्ये आणि तिच्यामध्ये जे होतं की नुकसान झालं होतं, तिच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय आहे ना, तर एक बेसिक गोष्ट तिथं ही आहे, की शेतकऱ्यांना 2 हेक्टर साठी बघा मदत देण्यात आली होती. मॅक्झिमम 2 हेक्टरला सरकारने मदत दिली होती. काय मदत होती? जर तुमची फळबाग असेल तर फळबागेला प्रति हेक्टर 25,000 रुपये, आणि जर फळबाग सोडून तुमचं बाकीचं पीक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रति हेक्टर 10,000 रुपये एवढं सरकारने दिलं होतं, आणि ते 2 हेक्टर साठी होतं. तेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संजिता चानू हिला खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? ऍक्च्युली आलं आता, है ना. हा प्रश्न त्यावेळेस बनवला होता 2020 मध्ये, म्हणजे आताचा, की कुठल्या वैचाने आलं? पद्मश्री, अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न आणि द्रोणाचार्य. ओके, सो उत्तर तुम्हाला द्यायचं, पोल जनरेट केलेला हवा. संजिता चानू.
राजीव गांधी खेलरत्न है ना, मॅक्झिमम लोकांनी दिलं बघा राजीव गांधी खेलरत्न. संजिता चानूला राजीव गांधी खेलरत्न जर भेटला असताना तर केवढी चर्चा झाली असती बघा, है ना, खूपच जास्त चर्चा झाली असती. राजीव गांधी खेलरत्न हा सगळा सर्वोच्च आहे क्रीडामधला. ऍक्च्युली तिला अर्जुन पुरस्कार देण्यात आला 2020 मध्ये. तो पण कधीचा आहे, हा अर्जुन पुरस्कार 2018चा आहे. ओके, यस, ड्रग मध्ये सापडली होती है ना ऍक्च्युली, है ना, ड्रग मध्ये सापडली होती. ऍक्च्युली असं ना, ते डोपिंगची केस झाली होती बघा, परंतु ते कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी आता हे झाल्यात, सॉर्ट आउट झाल्यात आणि तो जो काही आरोप होता तो मागे घेण्यात आला. म्हणूनच तिच्यावरचं जे तिला मिळालेला अर्जुन पुरस्कार होता तो थांबवण्यात आला होता, तो दिला बघा. ओके, सो राजीव गांधी खेलरत्न जे आहे तर ते सर्वोच्च असतं. आणि त्याचं पण सांगतो तुम्हाला, 2020 मध्ये असं घडलंय, आतापर्यंत सर्वात जास्त 5 लोकांना राजीव गांधी पुरस्कार 2020 मध्ये दिलेला आहे. तर ते एक लक्षात ठेवाल, ते महत्वाचं बघा. राजीव गांधी विचारला जाऊ शकतो, खेलरत्न 100% विचारलं जाऊ शकतं. त्याचं रिझन आहे, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आता तो 5 वेळा देण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. पण हा अर्जुन होता, डोपिंगची केस आणि त्याच्यामुळे आहे बघा. ओके, संजिता चानू तुमच्या समोर आहे ना, वेट लिफ्टिंग, है ना. नेक्स्ट वन, मनी लॉन्ड्रिंग अँड इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड हा अहवाल कोण प्रकाशित करते? वर्ल्ड बँक, IMF, FATF, WTO. सो कोण करतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. आपल्या पोलमध्ये पोल जनरेट केला बघा. चला, मॅक्झिमम लोकांनी हे उत्तर पण बरोबर दिलेलं आहे बघा, है ना. 50% लोकांनी हे उत्तर दिलेलं आहे, दॅट इज FATF. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक शब्द आहे, ज्या शब्दावर हा सगळा गेम आहे, तो म्हणजे मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग इज इक्वल टू FATF. मनी लॉन्ड्रिंग वर्ल्ड बँकेला काही घेणं देणं नाही, यांना पण नाही, यांना पण नाही. सो हा जो इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड असतो बघा, जो बेकायदेशीर वन्य प्राण्यांचा व्यापार आहे, त्याचं जर तुम्ही ओव्हरऑल गणित बघितलं तर ते गणित किती आहे, दर वर्षाला जवळपास ते जातं $23 बिलियन इतकं जातं बघा. दर वर्षाला इतकं ते गणित जातं आणि त्याच्यामुळे ते जास्त मॅटर करतं. आणि तुम्ही हे पिक्चर वगैरे बघितले असतील बघा, हाती मेरे साथी, ते चायनीज पिक्चर असतात, किंवा भारतामध्येही नंतरच्या काळात विद्युत जामवालचे वगैरे बनलेले आहेत, की तस्करी आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात. इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड जो आहे, 23 बिलियन पर इयर एवढं त्याचं सगळं गणित आहे. सो मनी लॉन्ड्रिंग अँड इलिगल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ती एक लक्षात ठेवा, हा ना. खवले मांजर जे आहे बघा, खवले मांजराचं वैशिष्ट्य, तो सगळ्यात जास्त ट्रॅफिकिंग मॅमल आहे बघा. पँगोलिन, येस, पँगोलिन. भारतात 2 प्रकारचे पँगोलिन आढळतात, इंडियन आणि चायनीज. मला सांगा बरं, क्रिटिकली एंडेंजर कुठलं आहे तिच्यातलं? यस, चायना. C फॉर चायना, C फॉर क्रिटिकली एंडेंजर, असं लक्षात ठेवायचं. हे बघा, हा रिपोर्टच आहे FATFचा, तिच्यावर लोगो आहे बघा, FATF, मनी लॉन्ड्रिंग अँड इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड. सो, हा ना. उत्तर दक्षिण कोरियातील युद्धाला 25 जून 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? 50, 100, 125, 70. उत्तर टाकायचं आहे, पोल जनरेट केलेला हवा. मॅक्झिमम लोकांनी उत्तर चुकवलेलं आहे. इट्स 70 इयर्स. या दोन्ही देशांमधलं जे काही युद्ध होतं बघा, 70 वर्ष त्याला झाले, हा ना. 25 जून 1950 हा सगळा जो काही सीन होता युद्धाचा, 25 जून 1950. आणि तिच्यामध्ये जे काय होतं, जापानचा इंटरेस्ट होता, नंतर रशियानी एंट्री केली बघा, हा ना. नॉर्थ कोरियाला जे होतं USSRनी बॅकिंग दिलं होतं. सगळ्यात ते काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळी. यस, 38 पॅरलल लाईन जी आहे. सो 25 जून 1950, 70 वर्ष पूर्ण झाली. पुढचा प्रश्न घ्या. स्मार्ट सिटी मिशनला 2020 मध्ये 4 वर्ष पूर्ण झाली. स्मार्ट सिटी मिशनला सायकल फॉर चॅलेंज, हा ना, हे जे सायकल फॉर चॅलेंज आहे, तर त्याला प्राधान्य देण्याचा निर्णय गृह व शहरी मंत्रालयाने घेतला बघा. सो तुम्हाला उत्तर टाकायचं आहे, याचं जे उत्तर आहे, हा ना. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर टाकलेलं बघा, 80, हा ना, 3% लोकांनी. पण ऍक्च्युली आहे ना, मी पोल टाकताना जरा गडबडलं होतं हे गणित. ऍक्च्युली याच्यामध्ये बघा, की हे जे है ना स्मार्ट सिटी मिशन आहे, त्याला 4 ना 5 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष झाली? 5 वर्ष पूर्ण झाली. ओके, सो बेसिकली हे स्टेटमेंट जातं. आणि सायकल फॉर चॅलेंज जे आहे ते आजच्या याच्यामध्ये आपण चर्चेला घेतलं बघा. ओके, सो सायकल फॉर चॅलेंज जे आहे ते आज चर्चेला घेतलं होतं. शहरी मंत्रालय, लोकांनी याला खूप पसंती दिलेली आहे आणि सायकल फॉर चॅलेंज हे खूप पॉप्युलर झालेलं आहे. एक तर हेल्थ आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी हे महत्वाचं आहे. सो उद्या आपण भेटणार आहोत बघा सकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर 12ला आपलं MPSCचं अनालिसिस आहे आणि
तुम्हाला मिस नाही करायचं ते म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत दुपारी 2 वाजता संध्याकाळी 6 वाजता. ओके. सो सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. है ना. धन्यवाद.